महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल तर बॉन्ड पेपरवर लिहून द्या ही मागणी करणारी कोणती मुस्लिम संघटना वगैरे नाहीये. तर आपल्याच हिंदू धर्मातील एका महिला सरपंचानं ही मागणी केली. महत्वाची बाब म्हणजे ही महिला सरपंच साधी सुधी नव्हे तर बीड मधील मोठं नाव वाल्मिक कराडची समर्थक असल्याचं बोललं जातंय. हा तोच वाल्मिक कराड आहे ज्याला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक झाली. आता वाल्मिक कराड तुरुंगात असतानाही दुसरीकडे त्याच्या समर्थकांची आरेरावी सुरूच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल तर बॉन्डवर लिहून द्या अशी मागणी या वाल्मिक कराड समर्थक महिला सरपंचाने केली. अशा प्रकारे शिवजयंतीला या महिला सरपंचानं विरोधच केलाय. त्यामुळे यापूर्वी बीडचा बिहार झालाय असं म्हणण्याऐवजी बीडचा पाकिस्तान झालाय का, बीडमध्ये मुघलशाही आले का असं म्हणण्याची आता वेळ आली. त्यासाठी नेमकं काय घडलंय, शिवप्रेमींच्या संतापाची लाट नेमकी का उसळले, सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशातही शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि त्याच जल्लोषात साजरी केली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात शिवजयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. शिवजयंती म्हणजे हिंदूंचा मोठा दुसरा सणच. पण बीड मधील पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावात मात्र शिवजयंती साजरी करण्यासाठी बॉन्ड पेपरवर हमी लिहून देण्याची मागणी करण्यात आली. गावच्या महिला सरपंचानंच आणि ग्रामसेवकाने ही मागणी केल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झालेत. याबाबतचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. खरं तर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चुंबळी हे गाव 3 ते 3.5 हजार लोकसंख्या असलेलं, सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुण्या गोविंदानं या गावात राहतात. 25 वर्षीय डॉक्टर रेश्मा पवळ या चुंबळी गावच्या नव्या सरपंच. 2 ते 3 दिवसांपूर्वी गावातील काही ग्रामस्थ शिवजयंतीच्या परवानगीसाठी अर्ज घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले होते. त्या ठिकाणी महिला सरपंच डॉक्टर रेश्मा पवळ, यांचा भाऊ प्रवीण पवळ आणि ग्रामसेवक परमेश्वर सावंत हे तिघही त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं, जर तुम्हाला शिवजयंती साजरी करायची असेल तर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाहीये हे बॉन्ड पेपरवर तुम्हाला लिहून द्यावं लागेल. त्यानंतर समस्त ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात शिवजयंती हा शासकीय कार्यक्रम आहे, त्यामुळं यासाठी बॉन्ड द्यायचा का असा प्रतिप्रश्न केला. शिवजयंती समितीनं ग्रामपंचायतीकडे रितसर लेखी अर्ज करून परवानगी मागितली आहे. असं असतानाही बॉन्डची सक्ती का असा सवालही या निमित्तानं उपस्थित करण्यात आला. विशेष म्हणजे विशेष पोलीस प्रशासनाच्या परवानगीसाठी लेखी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याकडून परवानगी मिळेल, तुम्ही परवानगी द्या अशी मागणी समितीनं केली होती. मात्र सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अगोदर बॉन्डवर लिहून आणा, त्यानंतर परवानगी देते असं महिला सरपंच डॉक्टर रेश्मा पवळ यांनी म्हटल्यानं त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय. तसंच या सरपंचावर, त्यांच्या भावावर आणि ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जाते. डॉक्टर रेश्मा पवळ यांनी शिवजयंतीसाठी बॉन्ड लिहून मागितल्याची बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली, त्याचप्रमाणे त्यांचे जुने काही फोटोही व्हायरल झालेत, ज्यात डॉक्टर रेश्मा पवळ यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत दिसतात. त्यामुळं या घटनेला राजकीय वळण मिळालंय. मात्र सर्वच स्तरातून टीकेची जोर उठल्यानंतर महिला सरपंचानं स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं, दरवर्षी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी होत असते. यावर्षीही आपण ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी करणार होतो. त्यासाठी 15 तारखेला मासिक मीटिंगसाठी गेलो असता गोरख जैन हा त्या ठिकाणी आला. गोरख जैननं आम्हाला परमिशन बद्दल सांगितलं. सुरुवातीला माझ्या डोक्यात हा विषय आला नाहीये. त्यानंतर त्याचं लेटर मी वाचलं, परंतु त्याच वेळी माझा आधीचा व्हिडिओ न दाखवता जाणून बुजून अर्ध्यातून पुढे व्हिडिओ व्हायरल केला. माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढून मी शिवाजी महाराजांच्या विरोधात आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. खरं तर खूप वर्षापासून आपण शिवजयंती साजरी करतोय. मी स्वतः मागच्या वर्षी पुढाकार घेऊन शिवजयंती साजरी केली होती, परंतु आता राजकीय स्वरूप निर्माण करून माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं डॉक्टर रेश्मा पवळ यांनी म्हटलं. गोरख जैन हा आमच्या विरोधी गटातला असून त्यानं यापूर्वी आमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. एवढंच नाही तर तो प्रत्येक मासिक सभेवेळी आमची अडवणूक करतो, विरोध करतो, आम्हाला पैशांची मागणी करतो. त्यानं शिवजयंतीसाठी परवानगी मागितली तेव्हा मला वेगळं काहीतरी वाटलं आणि म्हणून मी त्याला लिहून द्या असं म्हटलं.
चुकून त्यावेळी माझ्या तोंडातून बॉन्ड हा शब्द निघाला. खरं तर बॉन्ड हा शब्द मी वापरायला नको होता. त्यामुळे चुकून माझ्याकडून शिवप्रेमींचा अपमान झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते, असं म्हणत डॉक्टर रेश्मा पोवळ यांनी हा विषय संपवून टाकला. मात्र या घटनेनं आधीच जातीय वादात अडकलेल्या बीडमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं. सोशल मीडियावर सुद्धा त्याचे पडसाद बघायला मिळाले. जातीयवादी सरपंचाला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद असल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला बॉन्ड पेपरवर लिहून तर द्यावंच लागेल ना, अशा आशयाच्या काही पोस्ट व्हायरल देखील झाल्या. त्यामुळं दोन समाजात तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आधीच बीडमधील वातावरण बिघडले. बीडमध्ये जातीपातीच्या राजकारणानं वेग धरलाय. त्यात आता याच बीडमध्ये शिवजयंती साजरी करायची असेल तर बॉन्डवर लिहून द्या अशी मागणी झाल्यानं एकच खळबळ उडाली. या एकूण घटनेनं बीडमध्ये मुघलशाही आली आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय. बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.